शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ, बळीराजाला दिलासा। तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। कर्जमाफी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र कोणते आहे याची संपूर्ण माहिती आपण समोर बघू। बँक कोणतेही असो 2 लाखांचे कर्ज माफ होणारच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अफवावर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन। शेतकऱ्यांचे कोणत्याही बँकेत खाते असले तरी पीक कर्ज माफ होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरच होणार खात्यात जमा। होय मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथून सायंकाळी 5 वाजता वितरित केला जाऊ शकतो, अशी माहिती आता समोर येत आहे। भारताला तेल पुरवठा करण्यास सदैव तयार, रशियाची भूमिका। रशियन तेलवाहू जहाजांनी भारताकडे मार्ग बदलण्याचा दावा। युद्धामुळे रशिया भारताला तेल पुरवणार आहे। गहू काढणीसाठी मजूर मिळेना, शेतकऱ्यांची हार्वेस्टरला अधिक पसंती। नवीन तंत्रज्ञानामुळे वेळ, श्रम व पैशाची होते बचत। यावर्षी गहू पिकाला चांगलाच उतारा येत आहे। हेलपाटे आता टळणार, एकाच ठिकाणी 7/12 मिळणार। महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव समाधान शिबिर या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार, 7/12 उतार्यातील दुरुस्ती तसेच रहिवासी अशा अनेक कागदपत्रे मिळणार आहे। जिल्ह्यातील 55,000 मृतांची नावे शिधापत्रिकेवरून वगळली। खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी शासनाची राशन सुधार मोहीम या अंतर्गत शिधापत्रिकेचा पडताळणी सुरू असून मृत, दुबार व संशयास्पद लाभार्थ्यांचे रेशन रद्द करण्यात येणार आहे। रात्री पाणी देण्याची चिंता मिटली। 36,912 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे मिळाला दिलासा। जालना जिल्ह्यातील अपडेट, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतीला दिवसा वीज मिळणार। पिवळे सोने चमकणार, शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून समजल्या जाणारा नवी हळद सध्या बाजारपेठेमध्ये येण्यास सुरुवात झाली असून हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 15,000 रुपयांचा आहे दर। सकाळच्या पहरी गार हवा आणि दिवसभर जीवघेणा उष्मा। उन्हाचा पारा 38 डिग्रीपर्यंत, 4 दिवस पारा स्थिर। सध्या गेल्या काही 8 दिवसापासून राज्यात तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे। कर्जमाफीची घोषणा, निकष काय असतील याचा अंदाज अजून लागेना। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी कर्जमाफीचे असणारे निकष स्पष्ट करण्यात आले नाहीत। गहू, तूर, हरभऱ्यांचे भाव गडगडले। हंगामात आवक वाढता दरामध्ये झाली घसरण। शेतकऱ्यांची वाढली चिंता। तूर, हरभरा आणि गव्हाचा असणारा आजचा ताजा दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वीज बिल शून्य होणार, सौर प्रकल्प 15,000 रुपयामध्ये स्वस्त मिळणार। घरगुती वीज ग्राहकांसाठी निवासी रूफटॉप सोलार प्रकल्प अनेकांना घेतला याचा लाभ, ज्याद्वारे बिलामध्ये होणार बचत। आता रेल्वेतही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणार सवलत। 1 एप्रिल पासून नियम लागू। मागील 5 वर्षापासून बंद झालेली सवलत पुन्हा सुरू करण्यात आली असून 60 वर्षावरील पुरुषांना रेल्वेच्या तिकीट दरामध्ये 40%, तर 58 वर्षावरील महिलांना 50% सवलत मिळणार आहे। युद्धामुळे गॅसचा भडका, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 60 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 114 रुपयांनी महागले। पश्चिम आशियातील युद्धाचा झळ आता देशातील सामान्य नागरिकांना बसत आहे। ऊसाच्या क्षेत्रात सातत्याने घट, सबसिडी तंत्रज्ञानावर भर, लागवडीला प्रोत्साहन देण्यास सरकारची तयारी। ऊस पिकाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मजुरांची आवश्यकता असते। तसेच ऊस तोडणीसाठी मर्यादित असणारी तोडणी यंत्र, यामुळे शेतकरी ऊसाऐवजी पर्यायी पिकांची लागवड करत आहे। युद्ध समाप्तीच्या प्रत्येक प्रयत्नाला भारताचा पाठिंबा, पंतप्रधान मोदी यांची माहिती। इराण इस्रायलचा अमेरिका युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसून येत आहे।
द्राक्ष निर्यातीत यंदा 23,000 मेट्रिक टन झाली घट. यावर्षी सततच्या पावसामुळे उत्पादनावर व आता इराण अमेरिका युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. जागतिक दर्जाचे स्टार्टअप इनोव्हेशन उभारणार. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन 2027 पर्यंत पूर्ण करणार व राज्यामध्ये पुढील 5 वर्षात 1.25 लाख नवीन उद्योजक घडवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढचे 2 दिवस राज्यात उष्णतेचा हाय अलर्ट. राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून विदर्भात पुढील 2 दिवस तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज. शेत जमिनीवरही करा बिनधास्त बांधकाम. एनएसाठी नाही घ्यावी लागणार कुणाचीही परवानगी. अकृषी कर रद्द. एकरकमी रूपांतर अधिक मूल्य. ग्राहक स्मार्ट मीटर वापरून दिवसा वीज वापरून लाखो रुपये वाचविले. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून नवीन स्मार्ट मीटर बसवलेल्या लाभार्थ्यांना वीज बिलामध्ये सूट देण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यात कापसाच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हरभरा सोंगणीला वेग. मजुरांचे दर गगनाला. शेतकरी झाले हवालदिल. हरभरा पिकाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील असणारा हरभऱ्यांचा दर यांच्यामध्ये शेतकऱ्यांचा गणित लागेना. ई-केवायसी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8.63 कोटींचे अनुदान झाले जमा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,459 लाभार्थ्यांना दिलासा. अतिवृष्टीचे अनुदान आता खात्यात जमा होत आहे. जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर. जालना जिल्ह्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र झालेले 80% शेतकरी आहे ज्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. 4 लाख शेतकरी कर्जमाफीच्या निकषामध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3,700 कोटींचा मिळणार शेतकऱ्यांना लाभ. नियमित कर्ज परतफेड करणारा 1.25 लाख शेतकरी असून कापूस खरेदी ऑनलाईन स्लॅटच्या कचाट्यात. 15 मार्चची डेडलाईन. मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्याचे केंद्राकडे साकडे. राज्यातील CCI कापूस खरेदी केंद्राद्वारे 15 मार्च नंतर कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे. युद्धाचा परिणाम स्थानिक बाजारावर. कांदा निर्यात ठप्प. JNPTत हजारो टन कांदा अडकला. त्यामुळे देशांतर्गत कांदा दरात होणार मोठी घट. तर फळभाज्या सडण्याच्या परिस्थितीत. 2 लाखांच्या कर्जमाफीमुळे 50% शेतकरी होणार कर्जमाफी. कारण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार असून नवीन कर्जदारांना याचा फायदा होणार नाही. तसेच रब्बीसाठी घेतलेले पीक कर्जही राहणार कायम. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.